नमस्कार. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आता 27 मेला होणार आहे, सुरू होणार आहे. ती 10 मे पर्यंत चालणार आहे. टेट 2025च्या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता, कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन या टॉपिकमधील बालविकास आणि अध्यापनशास्त्र याविषयीचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. चला तर सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे बालविकासाचा अर्थ काय आहे, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे गर्भधारणेपासून पौगंड अवस्थेपर्यंतचा होणारा सर्वांगीण विकास म्हणजे बालविकास होय. बघा, पुन्हा एकदा वाचतो. बालविकासाचा अर्थ काय, तर गर्भधारणेपासून पौगंड अवस्थेपर्यंतचा होणारा सर्वांगीण विकास म्हणजे बालविकास होय. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी बालविकासाच्या तत्वांमध्ये कोणता विकास प्रकार नाही, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे साहित्यिक विकास. बघा, बालविकासाच्या तत्वामध्ये कोणता विकास प्रकार नाही, तर साहित्यिक विकास हा प्रकार त्यामध्ये नाही. पुढचा प्रश्न आपण बघूयात. वाढ म्हणजे काय? वाढ म्हणजे आता इथं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, शरीराच्या आकारातील मापनयोग्य वाढ. बघा, वाढ म्हणजे आपल्या शरीराची जी वाढ होते त्याला वाढ म्हणतात, तर आपल्या बुद्धीचा जो विकास होतो त्याला विकास म्हणतात, आणि वाढ ही आपण मोजू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. विकास ही प्रक्रिया कशाशी संबंधित आहे? विकास ही प्रक्रिया कशाशी संबंधित आहे, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे गुणात्मक सुधारणा याच्याशी संबंधित आहे. बघा, विकास ही प्रक्रिया गुणात्मक सुधारणा याच्याशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वाढ होत असते आणि विकास ही बुद्धीशी जोडलेला असतं. बुद्धीचा जसा वाढ होतो त्याला आपण काय म्हणतो? विकास म्हणतो. बघा, प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे विकास होय असं म्हटलेलं आहे. तर वाढ म्हणजे शरीर अवयवाच्या आकारात दिसून येणारा मापनयोग्य बदल म्हणजे वाढ होय असं म्हटलेलं आहे. आणि विकास ही कशी प्रक्रिया आहे? मग गुणात्मक प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न बघूया. वाढ आणि विकास यामधील मुख्य फरक काय आहे, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे वाढ ही मापनयोग्य आहे तर विकास हा गुणात्मक असतो. बघा, मी मगाशी सांगितलं शरीराच्या जे अवयवाच्या आकारात बदल असतो तो मापनयोग्य असतो, आणि ह्याला काय म्हणतो आपण? वाढ असं म्हणतो. तर प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे विकास असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा, काय म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणत्या वयात बालकाची शैशव अवस्था सुरू होते? बघा, खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या वयात बालकाची शैशव अवस्था सुरू होते, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 1 महिना ते 2 वर्ष. 1 महिना ते 2 वर्ष हे त्याचं काय आहे? शैशव अवस्था असणार आहे. तर नवजात अवस्था हे 30 दिवसाचं असतं. जन्मल्यापासून 1 महिना पर्यंतचा जो कालावधी असतो तो नवजात अवस्था असतो. तर बाल्यावस्था हे 2 ते 6 वर्ष असतं. बाल्यावस्था हे 2 ते 6 वर्ष असतं. तर शैशव अवस्था 1 महिना ते 2 वर्ष असतं. 1 महिना ते 2 वर्ष असतं. त्यानंतर किशोरावस्था, कौमार्य अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा अवस्था आहेत. टोटल 5 अवस्था आपल्याला 7 अवस्था आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे ते नवजात अवस्था, शैशव अवस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कौमार्य अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा 7 अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती अवस्था जन्मपूर्व अवस्था आहे? खालीलपैकी कोणती अवस्था जन्मपूर्व अवस्था आहे, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे गर्भधारणेपासून जन्मापर्यंत. बघा, याला जन्मपूर्व अवस्था म्हणतात. म्हणजे जन्म व्हायच्या आधीची जी अवस्था आहे ही कशी असते, तर गर्भधारणा जेव्हा होते तेव्हापासून जन्मापर्यंतची ही अवस्था असते. आणि याचा जो अभ्यास केलेला आहे तो कोण केलेला आहे? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. इरिक इरिक्सन यांच्या मते बालकाला लहानपणी विश्वास मिळाला नाही तर काय होऊ शकते? इरिक इरिक्सन यांच्या मते बालकाला लहानपणी विश्वास मिळाला नाही तर काय होऊ शकते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे व्यक्तिमत्वात अडथळे निर्माण होतात. व्यक्तिमत्वात अडथळे निर्माण होऊ शकतात. बघा, पुढचा प्रश्न बघूया. संपूर्ण बालकाचा सर्वांगीण विकास कोणत्या गोष्टींनी मिळून होतो? संपूर्ण बालकाचा सर्वांगीण विकास कोणत्या गोष्टींनी मिळून होतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक, नैतिक इत्यादी विकास. बघा, संपूर्ण बालकाचा सर्वांगीण विकास हा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक इत्यादींनी होत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. वाढीवर सर्वात जास्त परिणाम कोणाचा आहे? वाढीवर सर्वात जास्त परिणाम कोणाचा असतो? तर तो असतो अनुवंशाचा. वाढीवर सगळ्यात जास्त परिणाम हा अनुवंशाचा होत असतो.
आणि वजन, उंची, आकारमान यांच्यात धनात्मक मापनयोग्य बदल म्हणजे काय असते, वाढ असते. म्हणजे यामध्ये काय काय वाढतं, वजन वाढतं, उंची वाढते, आकारमान वाढते आणि यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम हा अनुवंशाचा होत असतो. या अनुवंशाचा चार्ट देखील आहे बघा. त्यामध्ये कसा असतो अनुवंश, हे आपल्या आई वडिलांकडून 1/2 म्हणजे 50% आई वडिलांकडून आलेले असतात, तर आजी आजोबांकडून 1/4 ह्या गुण आलेले असतात. तर पंजोबा पणजींकडून मिळालेले अनुवंशिक गुण आहेत ते 1/8 असतात. आणि अनेक मुलांमध्ये आई वडिलांपेक्षा भिन्न आणि आजी आजोबा काका इत्यादींसारखे देखील अनुवंश आपल्याला पाहायला मिळतो. ते कारण कशामुळं, तर आजी आजोबांना आणि पंजोबा पणजींकडून काय मिळालेलं असतं, हे अनुवंशिक गुण मिळालेले असतात, त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघूया. जन्मपूर्व अवस्थेचा अभ्यास कोणत्या मानसशास्त्रज्ञाने पहिला मांडला. आता बघा, मगाशी मी याचं उत्तर सांगितलं होतं, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगता का इथं उत्तर सांगू. चला, ह्याचं मी उत्तर डायरेक्ट देतोच. बघा काय म्हटलेलं आहे, डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. हे ऑप्शन सी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. जन्मपूर्व अवस्थेचा अभ्यास कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्रथम मांडला, तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. यांनी काय केलेलं आहे, तर विकासासंदर्भात जन्मपूर्व अवस्था आणि जन्मांतर अवस्था असं वर्गीकरण केलेलं आहे. आईच्या उदरामध्ये 9 महिने ते 9 दिवस बालकाचा हा विकास होत असतो आणि याला जन्मपूर्व अवस्था असं म्हटलं जातं. बघा, गर्भधारणेपासून ते मुलांच्या जन्मापर्यंतचा जो अवस्था असते त्याला काय म्हटलं जातं, जन्मपूर्व अवस्था असं म्हटलं जातं. जीवाची निर्मिती ही एका पेशीतून होते, तर ही पेशी 2 जननपेशीच्या मिलनातून निर्माण होते असं म्हटलेलं आहे. पुढे बघा, जन्मपूर्व अवस्थेमध्ये बालकाचा विकास किती कालावधीपर्यंत होत असतो. जन्मपूर्व अवस्थेमध्ये बालकाचा विकास किती कालावधीपर्यंत होत असतो आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 9 महिने 9 दिवस. 9 महिने 9 दिवस. पुढचा प्रश्न आहे, विकासाची दिशा ही कशी असते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे डोक्यापासून पायाकडे. विकासाची दिशा ही डोक्यापासून पायाकडे चालत असते, डोक्यापासून पायाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विकासाची दिशा सूक्ष्म स्वरूपात आहे. बघा, खालीलपैकी कोणती विकासाची दिशा सूक्ष्म स्वरूपात होते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे स्थूलाकडून सूक्ष्माकडे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, शैशवावस्थेतील वयमर्यादा कोणती. आता शैशवावस्थेतील वयमर्यादा कोणती. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, नवजातावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कौमार्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, असा टोटल 7 अवस्था आहेत आणि त्यामधील ही शैशवावस्था आहे, याची वयमर्यादा किती असणार आहे, 1 महिना ते 6 वर्ष असणार आहे. किती, 1 महिना ते 6 वर्ष असणार आहे. 1 महिना ते 6 वर्ष इतकं हे वयमर्यादा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, पूर्व शैशवावस्थेतील मूल कसे असते. पूर्व शैशवावस्थेतील मूल कसे असते, याचं बरोबर उत्तर असणार आहे परावलंबी. बघा, पूर्व शैशवावस्थेतील मूल म्हणजेच काय, नवजात अवस्थेचे किंवा जे अजून चालू बोलू शकत नाही असं, तर त्याचं कसं असणार आहे, तर ते परावलंबी असतं. त्याची सगळी कामं असतात ते त्यांच्या पालकांना करावे लागत असतात. पुढचा प्रश्न बघूया आपण, उत्तर शैशवावस्थेमध्ये मुले कोणत्या गोष्टी खेळतात. उत्तर शैशवावस्था, आता ही शैशवावस्था असते ती 1 महिना ते 2 वर्ष आणि साधारणतः बाळ 7 ते 8 महिन्यानंतर काय लागतं, चालू लागतं किंवा रांगू लागतं. मग ते ह्यावेळी नंतरने 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते काय करतं, चालायला सुरुवात करतं आणि त्यावेळी थोडे थोडे शब्द त्याला बोलता देखील येतात. आणि यावेळी तो कोणकोणते खेळ करणार आहेत, बाहुली, गाडी गाडी आणि घर घर खेळ. बघा, बाहुली, गाडी गाडी आणि घर घर खेळ खेळणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. बाहुली, गाडी गाडी आणि घर घर खेळ. बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण. काय म्हटलेलं आहे, शैशवावस्थेमध्ये मुले भाषा कशी शिकतात. शैशवावस्थेमध्ये मुले भाषा कशी शिकतात, तर याचा ऑप्शन बघा देण्यात आलेले आहेत पुस्तकातून, मोबाईलवरून, शिक्षकांकडून, अनुकरणातून आणि चित्रफितीमधून. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे, बघा, आता हे मुलगा आहे तो 1 महिना ते 2 वर्षाचा आहे, त्यामुळे तो अनुकरणातून शिकणार आहे. बघा, अनुकरणातून तो काय करतो, सगळं भाषा शिकत असतो. बघा, आपण घरामध्ये आता लहान मुलं असेल तर 8-9 महिन्याचं झालं, तर 7-8 महिन्यात झालं तर आई, बाबा, मामा, काका असं त्याला
सारखं सारखं आई म्हण बाबा म्हण असं म्हणत असतो आणि त्यामुळं काय होतं की ते अनुकरणातून तसे उच्चार करायचा प्रयत्न करतं आणि हळूहळू तो काय करतो उच्चार करायला सुरुवात करतो. म्हणून याचं उत्तर येणार आहे अनुकरणातून, हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे शैशवावस्थेतील शिक्षणात काय टाळावे. शैशवावस्थेतील शिक्षणात काय टाळावे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे सक्तीचे औपचारिक शिक्षण. सक्तीचे औपचारिक शिक्षण काय करायचं आहे टाळायचं आहे. औपचारिक शिक्षण म्हणजे आपण जे शाळेमध्ये जाऊन शिकतो याला औपचारिक शिक्षण म्हटलं जातं आणि ते शैशवावस्थेमध्ये काय करायचं आहे टाळायचं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विकासाच्या तत्वांमध्ये कोणते वैशिष्ट्य नाही. खालीलपैकी विकासाच्या तत्वामध्ये कोणते वैशिष्ट्य नाही आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे विकासात बदल हा मोजता येतो. विकासामध्ये बदल हा काय करता येतो मोजता येतो. मग विकास म्हणजेच मुळात गुणात्मक बदल आहे काय आणि हा सूक्ष्म आहे तरी निश्चित आणि सुसंगत असतो आणि विकासामध्ये वाढ ही प्रक्रिया येत असल्याने विकासामध्ये शारीरिक आणि मानसिक बदलांचा काय असतो समावेश असतो आणि म्हणून विकासात बदल हा काय करता येतो आपल्याला मोजता येत असतो. बघा विकास विशेषतः गुणधर्मात होणाऱ्या बदलाची जाणीव करून देतो. विकास वाढीप्रमाणे परिमाणात मोजता येत नाही तर त्यात बदल सुधारणात्मक असतो असं म्हटलेलं आहे आणि हा बदल काय करता येतो मोजता येत असतो. बघा यामध्ये काय असतं विकासामध्ये केवळ बदल म्हणजे विकास नसून नवीन क्षमता गुण वैशिष्ट्ये यांचा समावेश होऊन व्यक्तीमध्ये होणाऱ्या परिवर्तनाला विकास असे म्हणतात. हे कोण म्हटलंय गेसेल यांनी म्हटलेलं आहे. कोण म्हटलेलं आहे गेसेलस यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा किशोरावस्थेतील मुले कोणत्या शैक्षणिक स्तरात शिक्षण घेत असतात. किशोरावस्थेतील मुले कोणत्या शैक्षणिक स्तरात शिक्षण घेत असतात आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे प्राथमिक. बघा प्राथमिक म्हणजे इयत्ता 7वी पर्यंत किंवा इयत्ता 8वी पर्यंतची जी शाळा असते त्याला आपण प्राथमिक शाळा म्हणतो आणि या वयात काय करतात बहुतेक इयत्ता 4थी पर्यंत. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्राथमिक शाळा हे कितीपर्यंत आपण म्हणू शकतो. शैक्षणिक स्तर प्राथमिक हा कोणता आहे हे तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी किशोरावस्थेतील मानसिक विकासाचे लक्षण कोणते असते. खालीलपैकी किशोरावस्थेतील मानसिक विकासाचे लक्षण कोणते. तर याचं बरोबर उत्तर आहे निरीक्षण आणि स्मरणशक्तीचा विकास. निरीक्षण आणि स्मरणशक्तीचा विकास हे मानसिक विकासाचे काय आहे लक्षण आहे. बघा लहान मुलांना आपण काहीतरी सांगितलं की लगेच त्यांच्या लक्षात राहत नसतं, मात्र हळूहळू त्यांचा विकास जसा होईल. आता किशोरावस्था म्हणजे ही कधीची असते तर 6 ते 12 वर्षे वयोगटातले असते. 6 ते 12 वर्षे वयोगटातल्या विकासाला आपण काय म्हणतो किशोरावस्था असं म्हणत असतो आणि मग त्यावेळी काय होतं निरीक्षण आणि स्मरणशक्तीचा विकास होतो. ते वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष देतं आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करत असतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कुमार अवस्थेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते. कुमार अवस्थेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पौगंडा अवस्था. कुमार अवस्थेला पौगंडा अवस्था असं देखील म्हटलं जातं. ही कुमार अवस्था असते 12 ते 18 वर्ष. कुमार अवस्था असते 12 ते 18 वर्ष. कुमारावस्था 12 ते 18 वर्ष असते आणि यामध्ये काय केलं जातं तर कौमार्य अवस्था असं देखील म्हटलं जातं आणि पौगंडा अवस्था असं देखील याला म्हटलं जातं. तर किशोरावस्थेला आणि प्रौढ अवस्थेला जोडणारा हा कालखंड म्हणजे कुमारावस्था असतो काय आणि यामध्ये वाढणे आणि वयात येणे असा याचा अर्थ होत असतो. शारीरिक बदलाची मानसिक गोंधळाची अशी ही अवस्था असते आणि याच अवस्थेमध्ये पोरग काय करत असतं मी कोण आहे असा प्रश्न विचारत असतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कुमारावस्थेमध्ये मुले कोणत्या प्रकारचे जीवन जगतात. कुमारावस्थेमध्ये मुले कोणत्या पद्धतीचे प्रकारचे जीवन जगत असतात. तर बरोबर उत्तर असणार आहे भावपूर्ण आणि अस्थिर. बघा यांचं जीवन यावेळेचं काय असतं भावपूर्ण असतं म्हणजे यांना लगेच भावनिक ते होत असतात. या अवस्थेमध्ये शारीरिक भावनिक सामाजिक मानसिक स्थित्यंतरे लवकर होत असतात आणि त्यामुळे वर्तनात काय होत असतं अस्थिरता येत असते. भावना आचार विचार यांच्यामध्ये खळबळ माजते. समायोजन कठीण होऊन बसते. म्हणूनच या अवस्थेला मानसिक वादळाचा किंवा भावनिक ताणाचा काळ असं म्हटलं जातं. लक्षात आलेलं आहे तुमच्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात.
कुमार अवस्थेतील शारीरिक विकासाचे वैशिष्ट्य कोणते आहे? आणि यात बरोबर उत्तर असणार आहे शरीरात ठळक बदल होतात. बघा मी सांगितलं हे वय कसं आहे 12 ते 18 वर्ष या वयोगटातलं वय आहे आणि यावेळी काय होत असतात शारीरिक, मानसिक, सामाजिक हे सगळे काय होत असतात भावनिक असे बदल होत असतात, स्थित्यंतरे होत असतात आणि त्यामुळे हा वादळाचा काळ आहे, मानसिक वादळाचा किंवा भावनिक ताणाचा काळ आहे म्हणून म्हटलं जातं बघा 16वं वरीस धोक्याचं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये कोणती भावना अधिक दिसून येते? आता किशोरावस्था म्हणजे किती वर्ष? 6 ते 12 वर्ष वयोगटाला आपण किशोरावस्था असं म्हणतो आणि ह्या वयोगटातला व्यक्ती काय करतो? आता ह्यामध्ये पण दोन आहेत, एक पूर्व किशोरावस्था असते आणि एक उत्तर किशोरावस्था. पूर्व किशोरावस्था ही 6 ते 9 वर्ष वयोगट आणि 9 ते 12 हे वयोगट आहे हे किशोरावस्था उत्तर किशोरावस्था म्हणून ओळखली जाते आणि यामध्ये मुलांचा खेळण्यावर जास्त भर असतो आणि त्यामुळे यामध्ये काय झालं आहे सहकार्य आणि प्रामाणिकता या मुलांकडे देखील जास्त असते कारण यांचा बौद्धिक विकास अजून चालू असतो आणि त्यामुळे काय होत असतं ह्यांचा सहकार्य आणि प्रामाणिकता यावर जास्त भर असतो, ही भावना जास्त दिसून येत असते. पुढचा प्रश्न बघूयात. कुमारावस्थेतील विद्यार्थी कोणाचा आदर्श मानतात? कुमारावस्थेतील विद्यार्थी कोणाचा आदर्श मानतात? आणि बरोबर उत्तर असणार आहे शिक्षक. बघा जी कुमारावस्था आहे म्हणजे कोणती 12 ते 18 वर्ष वयोगट आणि हे काय करतात शिक्षकाला आयडॉल मानतात आणि त्यांच्या पद्धतीने अनुकरण करायला बघत असतात. पुढचा प्रश्न आहे कुमारावस्थेतील मानसिक गोंधळाचे एक कारण कोणते? तर बरोबर उत्तर असणार आहे शारीरिक स्थित्यंतरे. या काळात शारीरिक स्थित्यंतरे घडून येत असतात आणि त्यामुळे त्यांचा मानसिक गोंधळ चालू असतो म्हणून याला वादळाचा काळ असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूयात. किशोरावस्थेतील शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये कोणते बदल आढळतात? तर बरोबर उत्तर असणार आहे उंची आणि वजन वाढते. उंची आणि वजन वाढत असते. या कालावधीमध्ये उंची आणि वजन वाढत असते. पुढचा प्रश्न पाहूयात. कुमारावस्थेतील सामाजिक विकासाचा परिणाम कोणत्या प्रकारे दिसून येतो? कुमारावस्थेतील सामाजिक विकासाचा परिणाम कोणत्या प्रकारे दिसून येतो? आणि बरोबर उत्तर असणार आहे समान आवड आणि मूल्यावर आधारित मैत्री. बघा कुमारावस्थेतील जे विद्यार्थी आहेत किंवा मुलं आहेत ती काय करतात समान आवड असलेली किंवा समान मूल्य एखाद्या मित्राला आवडत असतील तर त्यांना काय होतं त्यांच्यासोबत मैत्री करायला आवडत असते आणि हे कसं असतात आपल्या मनातलं लगेच मित्राला सांगायला म्हणजे हे करतात. बघा समान आवड, अभिरुची आणि समान मूल्य यानुसार हे मैत्री करत असतात. या कालावधीमध्ये यांचा सामाजिक विकास होत असतो आणि आवडत्या व्यक्तीचे पूजक आणि अनुयायी बनतात म्हणजेच आदर्श मानतात आणि त्यांचे पूजक म्हणजे त्यांचे म्हणजे पूर्णपणे त्यांना समर्पण देण्यासाठी ते तयार असतात आणि ह्या कालावधीमध्ये काय जीवापलीकडचे प्रेम करणं, वाटेल ते करण्याची तयारी असणं ह्यासारखे असे काय करतात ते प्रेम प्रकरणे वगैरे या कालावधीमध्ये उद्भवत असतात. म्हणून ते हे बघा इथं प्रश्न आहे कुमारावस्थेतील सामाजिक विकासाचा परिणाम कोणत्या प्रकारे दिसतो? तर समान आवड आणि मूल्यावर आधारित मैत्री. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा प्रश्न काय आहे कुमारावस्थेतील समस्याचे निराकरण कोणत्या पद्धतीने करावे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे शिक्षक पालक चर्चा करून. शिक्षक पालक चर्चा करून आपण कुमारावस्थेतील समस्याचं निराकरण करू शकतो. पुढचा प्रश्न आहे कुमारावस्थेतील काम वासनेला कोणता सकारात्मक मार्ग दाखवावा? कुमारावस्थेतील काम वासनेला कोणता सकारात्मक मार्ग दाखवावा? आणि बरोबर उत्तर असणार आहे कला क्रीडा यामधून. कला क्रीडा यामधून आपण काय करू शकतो कुमारावस्थेतील काम वासनेला सकारात्मक मार्ग दाखवू शकतो. बघा या कालावधीमध्ये यांच्या आचार विचारामध्ये काय असते खळबळ चालू असते आणि त्यामुळं काय त्यांना सकारात्मक मार्ग पाहिजे असतात. नाहीतर काय होतं यांना जर व्यवस्थित आपण मार्ग दाखवले नाहीत तर या वयात दमन आणि द्वंद्व निर्माण होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यानंतर ही पूर्ण मग पुढचं आयुष्य आहे ते काय करतात भावपूर्ण जगत असतात, चिंताग्रस्त, हळवी आणि भित्री बनतात आणि भावनिक संघर्ष त्यांच्यात निर्माण होतो. तो कमी करण्यासाठी आपण यांना काय करायला पाहिजे कला क्रीडा यातून मार्ग काढून दिला पाहिजे. त्यामुळं वाम मार्ग टाळता येऊ शकतो. बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. कुमारांमध्ये असलेल्या शक्तीचा उपयोग कसा करावा? कुमारांमध्ये असलेल्या शक्तीचा उपयोग कसा करावा? आणि बरोबर उत्तर असणार आहे सत्कार्यासाठी. बघा कुमारांमध्ये असलेल्या शक्तीचा उपयोग म्हणजे हे जे 12 ते 18 वयोगट आहे यामध्ये त्यांच्याकडे प्रचंड अशी काय असते नवीन करण्याची, काहीतरी करून दाखवण्याची, आपलं काहीतरी अस्तित्व आहे हे दाखवण्याची त्यांची इच्छा असते, एक प्रकारची शक्ती असते आणि याचा वापर आपण मग काय करू शकतो सत्कार्यासाठी करून
घेऊ शकतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अनुवंशिकतेचा अर्थ काय? अनुवंशिकतेचा अर्थ इथं बरोबर उत्तर असणार आहे पिढ्यानपिढ्याने मिळालेले गुण. बघा, पिढी दर पिढी हे जे गुण आलेले असतात त्याला आपण अनुवंशिकता असं म्हणतो. मगाशी सांगितलं तुम्हाला, आई वडिलांकडून 50%, आजी आजोबांकडून 1/4% म्हणजे 25%, आणि पणजोबांकडून 1/8% म्हणजे 12.5% इतके काय मिळतात, आपल्याला गुण मिळत असतात, अनुवंशिक गुण. आणि यामुळं आपण मग बऱ्याच वेळा आजी आजोबांसारखं, आई वडिलांसारखं दिसत असतो, वागत असतो, बोलत असतो, हसत खेळत असतो, हे सगळं. आता बघा, अनुवंशिकतेमध्ये मग काय झालेलं असतं, हे अनुवंशिकतेचं जे संक्रमण आहे ते बरंच गुंतागुंतीचं आहे. तर मागील काही पिढ्यांकडून हे संक्रमित होत असतं हे सांगितलेलं आहे. बघा, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मानवामध्ये किती गुणसूत्राच्या जोडा असतात? आता मानवामध्ये टोटल किती गुणसूत्राच्या जोडा असतात? हे तर बरोबर उत्तर असणार आहे 23. बरोबर उत्तर किती आहे? 23. बघा, हे गुणसूत्र कसे असतात, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये 23 जोड्या असतात आणि या जोडीला लैंगिक गुणसूत्र एक असतं. ह्या 23 जोडीमध्ये एक लैंगिक गुणसूत्र असतं आणि त्याच्यावरून आपण काय म्हणजे मूल होणार आहे काय, मुलगी की म्हणजे स्त्री होणार आहे का पुरुष, हे एका त्या गुणसूत्रावरून ठरत असताना ते क्ष आणि य किंवा एक्स आणि वाय या गुणसूत्रावरून ठरत असतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. स्त्रीच्या बीजामध्ये कोणती लैंगिक गुणसूत्रे असतात? स्त्रीच्या बीजामध्ये कोणती लैंगिक गुणसूत्रे असतात? आणि बरोबर उत्तर असणार आहे फक्त एक्स. बघा, एक्स हे स्त्रीच्या बीजामध्ये लैंगिक गुणसूत्र असणार आहे, लैंगिक गुणसूत्र असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. एक्स आणि वाय गुणसूत्राचा संयोग झाल्यास कोण जन्माला येते? क्ष आणि य या गुणसूत्रांचा जर संयोग झाला तर कोण जन्माला येतं? तर यावेळी बरोबर उत्तर असणार आहे मुलगा. बघा, ज्यावेळी एक्स आणि एक्स हे जे गुणसूत्र संयोग झाले तर मुलगी जन्माला येते आणि एक्स आणि वाय हे गुणसूत्र संयोग झाले तर मुलगा जन्माला येत असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मेंडेलच्या कोणत्या सिद्धांतानुसार काही गुण प्रबळ आणि काही सौम्य असतात? बघा, मेंडेल यांनी काय केलेलं आहे, नियम मांडलेले आहेत. मेंडेल यांनी अनुवंशिकतेची तत्वे शोधून काढलेली आहेत. म्हणजे त्यामध्ये कुठला आहे मग, एका जातीतील प्राण्यांच्या गुणधर्मामध्ये सातत्य आढळते. बघा, एका जातीतील सर्व प्राण्यांच्या गुणधर्मामध्ये सातत्य आढळते. गुणसूत्राद्वारे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत काही गुणधर्म संक्रमित होत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या पेशीमधील गुणसूत्रे हे जोड्यांमध्ये स्थिर असतात. त्यापैकी एक गुणसूत्र अधिक प्रभावी आणि दुसरा सौम्य असतो. संयोगाच्या वेळी कोणते गुणसूत्र प्रभावी ठरते हा एक योगायोग असतो. यालाच भिन्नतेचे तत्व असे म्हणतात. आणि बघा, मग इथं काय म्हटलेलं आहे, या मेंडेलच्या कोणत्या सिद्धांतानुसार काही गुण प्रबळ आणि काही सौम्य असतात? याचं बरोबर उत्तर असणार आहे भिन्नतेचे तत्व. कुठलं तत्व आहे त्याने शोधून काढलेलं? तर भिन्नतेचे तत्व शोधून काढलेलं आहे. आणि मेंडेल यांच्या सिद्धांतानुसार हे काय म्हटलेलं आहे पुढं, जर गुणसूत्र एखादा अधिक प्रभावी ठरला आणि दुसरा सौम्य ठरला तर कोणता प्रभावी ठरतो हा एक योगायोगच असतो आणि याला भिन्नतेचे तत्व असं म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अनुवंशिकतेचे संक्रमण कसे असते? तर बरोबर उत्तर असणार आहे गुंतागुंतीचे. अनुवंशिकतेचे संक्रमण हे गुंतागुंतीचे असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वातावरणाचे किती प्रकार असतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 3. वातावरणाचे 3 प्रकार असतात. प्राकृतिक वातावरणाचा परिणाम कशावर होतो? तर शरीरयष्टी आणि मानसिकतेवर प्राकृतिक वातावरणाचा परिणाम होत असतो. बघा, म्हणजे प्राकृतिक वातावरण, वैयक्तिक वातावरण आणि सामाजिक वातावरण असे 3 प्रकार असतात. त्यामध्ये काय म्हणजे प्राकृतिक वातावरण किंवा बघा, हे नैसर्गिक जी परिस्थिती असते त्याचा आपल्या शरीरयष्टीवर परिणाम होत असतो, मानसिकतेवर देखील परिणाम होत असतो. म्हणजे आता महाराष्ट्रात राहणारा व्यक्ती, मराठी माणसांच्यात राहणारा व्यक्ती, त्यात पण कोल्हापूरचा व्यक्ती आणि पुण्याच्या व्यक्तीमध्ये फरक आहे. कोल्हापूरचा व्यक्ती कसं बोलतो, शिव्यांचा थोडाफार भडीमार असतो, जरी नसला तरी त्यांचं बोलणं कसं असतं, रांगडा असतं काय. मात्र पुण्याच्या व्यक्तीमध्ये जर प्रमाण भाषेनुसार बोलण्याची स्टाईल असेल तर मग त्याची जरा बोलण्याची स्टाईल वेगळी असते. सातारच्या भाषेमध्ये पण आणि सांगलीच्या भाषेमध्ये पण थोडाफार फरक आहे. कोल्हापूर आणि सातारच्या भाषेमध्ये पण भरपूर फरक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे प्राकृतिक वातावरणाचा, नैसर्गिक परिस्थितीचा आपल्या शरीरयष्टीवर परिणाम होत असतो, संस्कारावर परिणाम होत असतो, चालण्या बोलण्यावर परिणाम होत असतो. बघा, प्राकृतिक वातावरण म्हणजे आता
एखादा व्यक्ती काश्मीरमध्ये राहत आहे तर त्याचं वातावरण थंड असल्यामुळे तो दिसायला वगैरे कसा असणार, चांगला म्हणजे दिसायला असणार. तेच इकडे केरळकडे गेला तर त्यांचा कलर रंग कसा असतो, तर ते जरा म्हणजे सावळ्या रंगाचे दिसत असतात. असा फरक म्हणजे हे प्राकृतिक वातावरण आहे आणि ते शरीरयष्टी आणि मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असतो. पुढचा प्रश्न पाहूयात. वैयक्तिक वातावरणामध्ये कोणाचा प्रभाव अधिक असतो? आता वैयक्तिक वातावरण म्हणजे काय? आई वडील आणि कुटुंबातील संस्कृती आणि घरगुती वातावरणामुळे मुलांचा स्वभाव आणि प्रकृतीत आणि व्यक्तिमत्वात फरक आढळतो. पालकांच्या अनुकरणाद्वारे मुले शिकतात. आता बघा, सकाळी उठल्या उठल्या दात घासणे, मग वडील कसे आंघोळ करतात त्या पद्धतीने आंघोळ करणे, पुन्हा वडील आवरून जर बाहेर जात असतील तर मुलं पण लगेच सकाळी उठून पहिला आवरतात आणि मगच आपल्या पुढच्या कामाला लागतात. जर आजी आजोबा असतील किंवा आई बहीण असेल आणि ती देवपूजा करत असेल तर हा जो लहान मुलगी आहे ती देखील काय करते, त्यावेळेत देवपूजा करायला पाहत असते. म्हणजे यामध्ये वैयक्तिक वातावरणामध्ये कोणाचा प्रभाव जास्त दिसतो, तर कुटुंबाचा प्रभाव हा अधिक दिसत असतो. कुटुंबाचा प्रभाव अधिक दिसत असतो. पुढचा प्रश्न आहे, सामाजिक वातावरणात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे घर, शेजारी आणि संस्था म्हणजे सोसायटी वगैरे. बघा, आता सामाजिक वातावरण म्हणजे जे आजूबाजूचं असतं परिसर, त्यामधलं म्हणजे आपलं घर, शेजारी आणि परिसरातील संस्था, गाव, शहर, संगत इत्यादीचा परिणाम यामध्ये मुलांवर होत असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. समायोजन म्हणजे काय? तर समायोजनाचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे, परिस्थितीशी जुळवून घेणे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. विद्यार्थ्यांनी शाळेत काय शिकले पाहिजे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, शिस्त आणि समायोजन हे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, सामाजिक समायोजन म्हणजे काय? तर परस्पर घटकांमध्ये समन्वय साधणे म्हणजे सामाजिक समायोजन होय. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी अध्ययन प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी कोणाशी समायोजन करणे आवश्यक आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे शिक्षक, समाज, अभ्यासक्रम, कुटुंब इत्यादींसोबत. बघा, विद्यार्थ्यांनी अध्ययन प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी कोणाशी समायोजन करणे आवश्यक आहे? तर शिक्षक, समाज, अभ्यासक्रम, कुटुंब इत्यादींसोबत. पुढचा प्रश्न आहे, शाळेत मन न रमत असल्यास अध्ययन कसे प्रभावित होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे व्यत्यय येतो. बघा, शाळेत जर मन रमत नसेल तर अध्ययनमध्ये काय होतो? व्यत्यय येत असतो. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करायचं आहे. विद्यार्थ्याचं आत्मविश्वास वाढवण्यासाठी मैत्रीपूर्ण काय करायचं आहे? वातावरण निर्माण करायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शाळा ही कशी असते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे विविध जाती धर्माचे विद्यार्थी असलेले. बघा, शाळेमध्ये व्यक्ती, समाज म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक तिथं एकत्र येतात, वेगवेगळ्या परिस्थितीचे लोक एकत्र येतात आणि त्यामुळं समायोजन करण्यासाठी त्यांना काय होतं, एक वाव मिळतो किंवा समायोजन कसं करावं याची जी प्रक्रिया आहे ते तिथं कळत असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. समायोजनामुळे अध्ययन प्रक्रिया कशी होते? तर सुलभ आणि यशस्वी होणार आहे. इथं बरोबर उत्तर ऑप्शन ए, सुलभ आणि यशस्वी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शाळेच्या अभ्यासक्रमात समाजाचा सहभाग का आवश्यक आहे? शाळेच्या अभ्यासक्रमात समाजाचा सहभाग का आवश्यक आहे? तर बरोबर उत्तर आहे कौशल्याचा लाभ मिळवून द्यायला. बघा, समाज हा शिक्षणाचा काय आहे? उपभोक्ता आहे. समाज, प्रसारमाध्यमे, पालक संघ आणि स्वयंसेवी संघटना या विविध मार्गांनी समाजाचा सहभाग काय करायला पाहिजे? आपण शाळेच्या अभ्यासक्रमात मिळवायला पाहिजे. शालेय अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत काही प्रकारचे स्रोत हे सहजी मिळत नाहीत. म्हणजेच काय, कला विषयासाठी स्वतंत्र शिक्षक मिळणे अवघड जाते. त्याकरता समाजामध्ये चित्रकला, संगीत, शिल्प अशा गोष्टी येणारे नागरिक शाळेशी जोडून घेणे आणि मुलांना त्या कौशल्याचा फायदा मिळवून देणे असे नियोजन करता येते. म्हणजे शालेय अभ्यासक्रमात समाजाचा सहभाग का आवश्यक आहे? तर कौशल्याचा लाभ मिळवून द्यायला. पुढचा प्रश्न आहे, समाजाला शाळेशी जोडण्यासाठी शाळेने काय करावे?
तर याचं बरोबर उत्तर आहे समाजाचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घ्यावा. समाजाला शाळेशी जोडण्यासाठी काय करायला पाहिजे? समाजाचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घेतलं पाहिजे. समाजाला शाळा आपली वाटावी यासाठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शाळेने पुढाकार घेणे घडले पाहिजे. समाजाशी संवाद घडण्याची प्रक्रिया सतत चालू राहील हे शाळेनं काय केलं पाहिजे? पाहिलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे शाळेने समाजाशी कसे वागावे? तर याचं बरोबर उत्तर आहे देणारेही व्हावे. काय उत्तर आहे? देणारेही व्हावे. म्हणजेच नुसतं लोकांची मदत नाही घेता आपण देखील काय करायला पाहिजे? पुढाकार घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करायला हवे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या मनाला विरंगुळा मिळाल्यास काय होते? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अध्ययन प्रक्रिया चांगली चालते. अध्ययन प्रक्रिया चांगली चालत असते. जर व्यवस्थित त्यांना हे मिळालं म्हणजे विरंगुळा पण मिळाला, खेळाचं तास असेल किंवा मग वेगवेगळ्या कला संगीताचा तास असेल तर त्यांना शाळेमध्ये आपल्याला वाव मिळतो, आपलं मन रमतं असं वाटतं आणि ते पुन्हा पुन्हा शाळेला येतात. घरात एक दिवस आजारपणात जरी घरात राहिलं तर त्यांना काय वाटायला पाहिजे? कधी एकदा शाळेला जाईन असं वाटायला पाहिजे. रविवारची सुट्टी देखील त्यांना नको वाटायला पाहिजे. असं शाळेत विद्यार्थ्यांना घडवायला पाहिजे. अध्ययन प्रक्रिया चांगली राहण्यासाठी मग विरंगुळा मिळावा. इथे आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पेपर 27 मेला गेलेले आहेत. 3 दिवस जास्त मिळालेले आहेत. त्यामुळं अभ्यास करा. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.